कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संदीप निर्भवने यांना कोरोना काळात पोलिसांकडून मारहाण झाल्याचा प्रकार चर्चेत आला होता। या प्रकरणी अखेर न्यायालयाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत। आपल्या सामाजिक कार्यामुळे कोपरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी राकेश मानगावकर यांनी मारहाण केल्याचा आरोप संदीप निर्भवने यांनी केला होता। या घटनेनंतर त्यांनी न्यायालयात धाव घेत कायदेशीर लढा सुरूच ठेवला होता। न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे आदेश दिले असून याबाबत सविस्तर माहिती संदीप निर्भवने व त्यांच्या वतीने ॲडव्होकेट हळनोर यांनी दिली आहे। बातमी तुमचे प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। मी संदीप तुकाराम निर्भवने, मी एक सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता आहे। तर 29/8/2020 रोजी मी धारणगाव रोड येथून जात असताना कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे PI राकेश मानगावकर यांनी मला रस्त्यामध्ये अडवले आणि त्या ठिकाणी मारहाण केली। मारहाण केल्यानंतर तिथून मला गाडीमध्ये टाकले आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला सुद्धा नेले। तिथं देखील CCTV फुटेज समोर मला मारहाण केली। तर मारहाण का केली तर कोरोना काळामध्ये कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव पोलीस स्टेशन व नगरपालिका हे ठिकठिकाणी नाकाबंदी करत होते। तर त्या कोरोना काळामध्ये लोकांना अक्षरशः म्हणजे खाण्यापिण्याचे हाल होते आणि त्यातच ही अनधिकृत वसुली पोलीस स्टेशन व नगरपालिका करत होती। म्हणून आम्ही DYSP साहेबांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितले की कोरोनाचा काळ आहे साहेब, खायला प्यायला लोकांना गोरगरिबांना नाही आणि त्यातच ही वसुली कुठंतरी थांबली पाहिजे असे आशयाचे निवेदन आम्ही DYSP साहेबांना दिले। तर DYSP साहेबांनी ती हे जे कारवाई जी होती ती थांबायला सांगितली। त्या निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचा राग त्यांना आला आणि त्यांनी ती मारहाण मला त्यावेळेस केली होती। CCTV फुटेज समोर देखील केली। मग त्या ठिकाणी ठाणे अंमलदार होते, त्यांनाही देखील त्यांच्या समोर जी मारहाण झाली मी त्यांना सांगितले साहेब, मला तुमच्या समोर जी मारहाण झाली तर तुम्ही कुठंतरी माझी तक्रार घ्या। त्यांनी माझी तक्रार घेतली नाही। त्यानंतर मी वरिष्ठ अधिकारी SP साहेब यांना देखील तक्रार केली पण त्यांनी त्यावेळेस माझी कुठलीही दखल घेतली नाही। मग मी आमचे ॲडव्होकेट वकील PK हळनोर साहेब यांच्याकडे केस दाखल कोर्टामार्फत केली आणि आज त्या ठिकाणी ॲट्रॉसिटी अंतर्गत 323 त्यांच्यावर जे आहेत 323, 324, 504, 506 अंतर्गत कारवाईचे आदेश जज साहेबांनी दिले। तर मी कोर्टाचे मनपूर्वक आभार मानतो आणि आमचे वकील साहेबांनाही धन्यवाद देतो। संदीप तुकाराम निर्भवने, राहणार समतानगर येथील तक्रारदार यांनी दिनांक 29/9/20 रोजी आमच्याकडे आला। त्यासोबत त्याला झालेली मारहाण, मेडिकल सर्टिफिकेट तसेच त्याने दिलेले निवेदनं हे सर्व घेऊन तो आल्यानंतर त्यानुसार कोर्टामध्ये खाजगी केस ही दाखल केल्यानंतर सदरची केस ही स्पेशल कायद्यानुसार असल्याने सदर तक्रारदार यांचे पडताळणी जबाब आणि सर्व डॉक्युमेंट व कागदपत्र पाहिली आणि त्याची दखल घेण्यासाठी जिल्हा कोर्टाकडे सदरची केस वर्ग करण्यात आली। त्या केसवरून माननीय जिल्हा न्यायाधीश यांनी आरोपी राकेश अण्णाप्पा मानगावकर याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 323, 324, 504, 506 तसंच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3X प्रमाणे आदेशिका दिली। वास्तविक पाहता शासकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यासाठी सरकारची गरज असते, परंतु तो पोलीस ऑफिसर असल्या कारणाने व त्याने जे काही कृत्य केले ते त्याच्या कायदेशीर ड्युटीच्या बाहेर असल्या कारणाने आम्ही रिजवाना अहमद जावेद शेख विरुद्ध जमल पटेल हे सुप्रीम कोर्ट तसेच दिनकर सुरेबान शिंदे विरुद्ध महाराष्ट्र सरकार ह्या केसेसचे दाखले देऊन सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकारच्या परमिशनची सँक्शनची गरज लागत नाही ही सर्व बाजू मांडून जिल्हा न्यायाधीश यांनी ह्या घटनेची दखल घेऊन आरोपी तत्कालीन PI राकेश अण्णाप्पा मानगावकर याच्या विरुद्ध आदेशिका दाखल केलेली आहे। यावर आता पुढील काय कारवाई? यावर कार्यवाही अशी होईल का त्यांना आदेशिका दाखल केल्यानंतर सगळं ह्या केसची पूर्ण सखोल चौकशी होऊन आणि त्याला शिक्षाही होऊ शकते वरील कलमांतर्गत।